पूल मधल्या दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली. एका बाजूला संघ आपण पाहतोय SP11 वांगणी आणि त्यांच्या समवेत त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय हंबरपाडा श्री स्वामी समर्थ हंबरपाडा. या दोन संघांमध्ये ही आता लढत रंगणार आहे आणि 4 षटकांची देखील मॅच असणारे गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. इथून उबैद गाझी सलामीची जोडी मैदानामध्ये संकेत आणि राहुल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. झालंय काय, घडलंय काय, खाली बॉल राहिलाय यष्टांच्या मागे आपण पाहतोय. नक्कीच राजेश फराड एक नामवंत क्रिकेटपटू खेळाडू वांगणी पटलामधील आणि राजेश फराड आपण पाहतोय विकेटच्या पाठी आहेत. सातत्यानं खूप काळ त्यांनी क्रिकेटसाठी गाजवलेला आहे. मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील त्यांच्या नावावरती आहे. ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक बडल दर्शक सरळ चेंडू निघालाय. काउ कॉर्नर फेसला षटकार. मात्र आपण पाहतो इथून एक सिंगल मिळेल आणि आपण पाहतोय सन्माननीय अनिल पेमारे, किरणजी शिंगे आणि संदीपजी पेमारे यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आपण पाहतोय उबैद गाझी यांनी जर विकेट आधी हॅट्रिक संपादित केली तर आमचे लाडके विनोद मोरे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि SD स्पोर्ट्स कडून आपण पाहतोय चौकार षटकारासाठी आणि विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 मध्ये 7 बनल्यात रमेश महेकर सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर येतात, मात्र 1 ओव्हर नंतर कदाचित मैदानामध्ये जाऊ शकतात. आणि सातत्याने त्यांनी देखील खूप काळ क्रिकेटसाठी दिलाय, गाजवलाय. आणि निलेश जी जाधव साहेबांना विनंती आहे आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. वांगणी विभागातील कुठल्याही टीमची मॅच असली तर नक्कीच विनोद मोरे असतील, आमचे निलेश जाधव असतील, यांची उपस्थिती नक्कीच असते. 3 मध्ये बनला 7 फुटचा बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक उबैद गाझी हाताळतोय साइड ॲक्शनने. पुढचा बॉल बॅट शिकडा आहे, शॉट फाईन लेगला बीट झाला क्षेत्ररक्षक, चेंडू निघाला पाठीमागे आणि कदाचित आता जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत आल्यात चौकार 4. मध्ये आपण पाहतो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर यासाठी आपण पाहतोय सन्माननीय रमेशजी महेकर साहेबांकडून नक्कीच कूलर दिले गेलेत. पुढचा बॉल उडवलाय, इनफिल्डच्या वरून जाईल, कव्हर पॉइंट मधून डीप कव्हर मध्ये आलाय आणखीन एक चौकार. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी सन्माननीय रमेशजी महेकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कूलर लाभला गेला. त्यांचं देखील स्पर्धेमधून आपण आभार मानूया, कारण दानशूर दाते खूप सारे आहेत आणि त्यांचं आभार मानणं ही तर कमिटीची आणि आमची देखील जबाबदारी आहे. 15 बनला शेवटचा बॉल. उबैदचा जर विचार केला या आधीच्या बॉलवर चौकार आला तो डीप पॉइंटला, त्यानंतरचा मिसफिल्डचा आलाय. पुढचा बॉल कट केला, आता पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू पाठीमागे तर निघालाय आणि तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2 तर कंप्लीट झाल्यात आणि तिसरीचा प्रयत्न असणार आहे. आणि पाहता पाहता या 3 धावा मैदानामध्ये कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा मैदानामध्ये खेळ देखील संपन्न झालाय. धावफलकार आपण पाहतोय एका षटकानंतर आहे श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघाची धाव संख्या 18. यस, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जो बॉल हातामध्ये येणार होता तर नक्कीच उचली घेतली, थोडीशी आउटफील्ड खराब आहे. यस, 18 बनला गेलेत. आता 4 षटकांची लढत आहे.
आपण पाहतोय षटकार आणि चौकार हॅट्रिकसाठी अनिलजी पेमारे, किरणजी शिंगे आणि संदीपजी पेमारे या त्रिमूर्तींच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आमचे उदय नाईक यांच्याकडून आपण पाहतोय विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोहित जे आमचे मित्र आहेत ते थोडेसे वाटतं इंजर्ड आहेत. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता ते ग्राउंडच्या बाहेर आलेत आणि रमेश मयेकर मैदानामध्ये गेलेत. पहिलाच बॉल पायावरती टाकलाय आणि इथून घडलं काय पाहावं लागेल, कारण मधली यष्टी उखडली आहे. मात्र मैदानामध्ये नक्की घडलं काय, डायरेक्ट हिट केला गेला होता असं वाटतंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला कळेल नक्की घडलं काय. हा बघा, बॉल पूर्णपणे पायावरती होता, कीपरनं इथून हिट केला, डायरेक्ट हिट झाला. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालला, मात्र नकार दिला संकेतने. आलाय बॉल डॉट. चला आपण पाहतोय दुर्गेश गोलंदाज. प्रथमेश हे त्याचं नक्कीच मूळ नाव आहे आणि टोपण नाव दुर्गेश या निकनेम उर्फ दुर्ग्या मैदानामध्ये बॉलिंग करतात. आमचे सुनील दरवडा साहेब असतील, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि स्क्वेअर लेगला नक्कीच आपण पाहतो जो स्टँड भरलाय तिथे आमचे हबीब भाई आहेत आणि आमचे रेल्वे कर्मचारी सचिनजी पत्की उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. पायावरती टाकलाय, फिरवलाय सरळ डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, फणसांच्या उजव्या बाजूनं आलाय धावा, 4 चौकार. यस आपण पाहतोय पॅडल स्वीप केलं, पायावरचा बॉल होता, स्क्वेअर लेगला चौका इथून मात्र वसूल केलाय. आणि जर दुर्गेशने विकेट हॅट्रिक संपादित केले तर आमचे रेल्वे कर्मचारी सचिनजी पत्की साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 4 आल्यात. पुढचा बॉल कट केला ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, थोडीशी आउटबॉल पुन्हा खराब आहे, त्याच्यापर्यंत चेंडू आलाय आणि या बॉल वरती पुणे एकदा मिळतील धावा 2. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय आमचे साईनाथ वाघमारे आणि सागरजी गायकवाड साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत करूया. आणि आमचे PN साऊंडचे सर्व प्रमोदजी निरगुड यांच्या माध्यमातून आपण पाहतो विकेट हॅट्रिक साठी दुर्गेश साठी 2000 रुपयात. आणि इथून फलंदाज काय होतंय, फलंदाज बाद, धक्का क्रमांक पहिला. असं आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. डिमिड विकेटला गणेश लांडगे होते, थोडस फंबल झालं, सेकंडचा कॉल होता, वेस्टर्नच्या मागे मास्टर माइंड रमेश मयेकरनं केला अत्यंत कलेक्ट थ्रू. आणि फलंदाज इथून राहुल बाद, ज्यानं 7 मध्ये बनवला. 18.1.4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. इथून आमचे सागर गायकवाड असतील, नंतर शिवा मोरे, संतोषजी निरगुडा आणि साई वाघमारे, सर्व मान्यवरांचं करूया आपण पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. 4 बॉल झाले, 7 धावा खर्च केल्या, चौकार यामध्ये आलाय जरूर. मात्र दुर्गेशला कमबॅक करायचंय. गोलंदाज दुर्गेश आपण पाहतोय. आणि आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये भूषण इथून आता मैदानामध्ये दाखल होईल. यस, न्यू बॅट्समन मैदानामध्ये पाहतोय आपण भूषण. चांगली गोलंदाजी चालली या ओव्हर मध्ये. 1.4 खेळ संपलाय. चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये संपन्न झालं. पुढचा बॉल खाली राहिलाय, खाली झालाय आणि इथून बीट करून जाईल, कारण खेळपट्टी एवढी आपण पाहतोय चांगली बनवली गेली. कधी बॉल उसळतो. गोलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने खेळपट्टी नाहीये, फलंदाजांसाठी प्रॉपर खेळपट्टी आहे. आणि आपण पाहतोय नक्कीच विरेश राठोड जो SP11 या संघामध्ये खेळतोय, आज त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे. तिला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक गणेश पहिले थांबले, बॉल वरती नंतर आले, मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरून 4 धावा. आणि यापुढे होणारा आपण सामना पाहणार आहोत. जय हनुमान
अंतरड नीड आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा शीळ. एका बाजूला आपण पाहणार आहोत भूषण बनवण्याचा संघ आणि त्यांच्या विरोधात अक्षयचा संघ. येस ऍक्शन रिप्ले बघा. गणेश दुधा मनस्थितीत होते, डबल माइंडेड झाले की हा बॉल कशा प्रकारे अडवू. मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आपण पाहतो 14.50च्या सरासरीने धावफलकावर धावा आहेत. श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघाची धावसंख्या 29. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये विरेश राठोड याला बोलवलंय. यस फिरकीचं आक्रमण लावलंय विरेश राठोड. आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल उडवला सरळ क्षेत्ररक्षक नाहीये, सरळ 1 बॉल सोड दिलं. चाललाय चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. चौकार आलाय आणि धावफलक 33 वरती. थोडस आपण पाहतो व्यवस्थित गॅप मध्ये मारला ओव्हर्स बॉलर हेड. हा चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती चौकारानं स्वागत झालंय विरेश राठोडचं. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता, यावेळेस फसवलाय. पडल्यानंतर पहा बॉल कशा प्रकारे वळून घेतो विरेशचा. मी आधीच बोलला होता फिरकीचं आक्रमण लावलंय. लेग कटर, ऑफ कटर आणि मध्ये वाटलं तर गतीवरती स्वार देखील होतो विरेश. या बघा ऍक्शन रिप्ले. बॉल पडला, खाली राहिला, नंतर टर्न झाला आणि नंतर यष्टी रक्षक जरूर बीट आले. आमचं पाहतोय आपण शॉर्ट थर्डमॅन मध्ये राजेश फराड आहेत, त्यांनी हा बॉल अडवला. पुढचा बॉल ऑफ साइडला बिग हिट. चेंडू चाललाय डिम्ड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. बनला. धावांवरती रोख लावावा लागेल स्पिलोन वांगणी संघाला. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. बॅटची अटली गाडा स्वतः गोलंदाज चाललाय, मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक आला. वेगाने सेकंडचा कॉल आहे, तो देखील फंबल झालाय आणि या 2 धावा आता कंप्लीट होणार. तिसऱ्याचा प्रयत्न नाही. 2 ने धावफलक 41. या आधी सामन्यामध्ये आपण पाहतोय एकंदरीत धावा बनल्या होत्या आदर्श वांगणी संघानं. आणि आपण पाहतोय या बॉल वरती 2 आल्या. 4 मध्ये आता विरेशने खर्च केल्यात 12. थोडीशी महागडी गोलंदाजी चालली आहे एसपीएल मागणी संघाच्या माध्यमातून. पुन्हा उडवला, मिस टाइम आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक घेतोय. जुनेद गाझीनं सोडलाय हा झेल. डायरेक्ट हिट देखील झालाय. मैदानामध्ये पाहावं लागेल ऍक्शन रिप्ले. पहा चेंडू हवेमध्ये गेला. डाऊन द बॉल स्वतः गोलंदाज येत होता, मात्र जुनेद गाझींनी कॉल दिला मी पकडतो. मात्र जाळं निघालंय फाटक आणि आपण पाहतो यस बॅटी आपण पाहतो हंपरनं DRS घेतलाय रनआउट साठी. पाहावं लागेल. येस बॅट्समन सेफ आहेत आणि बॉल वरती देखील धावा मिळतील 2. 5 मध्ये 14 खर्च केल्यात विरेशने. दाफलकार एकंदरीत धावा आपण पाहतो बनल्या गेल्यात आता 43. आता स्लॉग ओव्हर मध्ये जो कोणी गोलंदाज येईल त्याला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. फसवा बॉल आणि मात्र पंच आमच्याकडे वळतात. या सिटीज
वाईट. एक अभ्यंतर धाव मिळत असताना धाफलक आपल्याला घेऊन जाईल 44 वरती. मोठी मोठी टोटल उभी करत असताना आपण पाहतो इथून आपण पाहतो चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी अनिलजी पेमारे, किरणजी शिंगे आणि संदीप पेमारे यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. हा बॉल पायावरती आदळलाय. लेग बाय एक धाव आली स्क्वेअर लेग मध्ये आणि अवंत धाव येत असताना पहिला 3 षटकांचा खेळ संपन्न होत असताना धावफलकावर आहेत 45. आता इथून कुठला गोलंदाज वापरला जाईल जो धावा रोखेल. मैदानामध्ये होतं ड्रिंक्स ब्रेक. देऊया आपण डीजे अभिला संधी एक सुमधुर संगीत वाजवायचं. चला बॉलर डिसाइड होतं. आपण पाहतोय गणेश लांडगे येथील 45 बनल्यात 3 मध्ये आपण पाहतोय. आणि आता शेवट स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाडामारीच्या षटकामध्ये गणेशला बोलवलं गेले. काय स्ट्रॅटर्जी असणार आहे इथून धावा रोखायच्यात. आता आपण पाहतोय रमेशजी मैकर साहेब ज्यांच्या माध्यमातून नक्कीच कूलर लाभले त्या स्पर्धेमध्ये. त्यांचा संघ इन ऍक्शन आहे मात्र त्यांच्या विरोधात धावा आल्यात. उबेदला आपण पाहतोय पहिल्या षटकात 18 आल्या. त्यानंतर दुसरं षटक दुर्गेशचं देखील महाग ठरलं. 14-15 धावा त्यात देखील आल्यात आणि या आधीच्या ओव्हरमध्ये देखील 15 ते 14 धावा आल्यात. सध्या आपण पाहतो करंट रन रेट 15च्या गतीनं धाव पलकावरती धावतोय. गणेश लांडगे तयार आहे स्ट्राईक खेळला. संकेत जो खेळतोय 9 बॉल मध्ये 21 या धाव संख्येवरती. पहिला बॉल ऑफ साइडला ठेवलाय. पंचांच्या हात दोन्ही समांतरच म्हणजे धावा मिळतील. अव्वांतर एक अव्वांतर धाव मिळत असताना धावफलक 46 होती. हरकत नाहीये चांगला बॉल आहे कारण जर संकेतचा विचार केला तर ऑन साइड त्याचा स्ट्रॉंग झोन आहे त्याच्यापासून थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. गणेशच्या माध्यमातून वाईट बॉल जरूर आलाय. धावफलकार धावा 46. पुढचा बॉल पुढे एकदा खूपच बाहेर हाताळलाय. सातत्यानं तेच प्रात्यक्षिक मायला मिळत आहे. पंचांना हा देखील बॉल घोषित केलाय वाईट. बॅक टू बॅक 2 बॉल वाईट आलेत. पुढचा बॉल बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. डायरेक्ट हिट आणि गोटी नेम चुकलाय. दुसरी धाव इथून कंप्लीट होईल. तिसऱ्याचा प्रयत्न होणार आहे आणि पाहता पाहता या 3 धावा मैदानामध्ये कंप्लीट झाल्या. जिथे एक देखील नव्हती रनआउट होता उदय तिथे 3 धावा झाल्यात. येस ऍक्शन रिप्ले. गणेशने चांगला बॉल अडवला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. गोटी नेम त्याचा चुकला. अन्यथा परतावं लागलं असतं बॅट्समन. संकेतल्या 3 आल्यात. 50 बनल्या गेल्या. 50 अप झाली श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघाची. पुढचा बॉल उडवलाय सरळ. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहेत आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय सुरेख झेल कृष्णानं. फलंदाज बाद.
यस, योगेश मैदानामध्ये एंटर झालेत. पुढे एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. आता इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल योगेशला. आणि यस, इट इज ओयूटी रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक डॉट बॉल येत असताना फलंदाज बाद. चार रजनीमध्ये आपण पाहतोय तरुण सर असतील, त्यानंतर आमचे शैलेश सर असतील, उभेद गाजे जे आता मैदानामध्ये ऍक्शन आहेत आपल्या संघासाठी खेळतायत. 3 बॉल सुरेख टाकलेत, कारण 3 मध्ये 5 खर्च केल्यात. एक रनआउटची विकेट आली आहे, एक विकेट स्वतः संपादित केलाय. पात्र स्ट्राईक आता संकेतला मिळाले. जण 10 मध्ये बनवलाय 24. गणितचा पुढचा बॉल ऑफला ठेवलाय, कट केलाय, चाललाय सरळ चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून दन 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 करत 4 धावा. जेव्हा होतील, मात्र किती धावा येतील थोडस रनअप मध्ये दडपण दडपण जाणवतोय गणेशला, कारण या आधीच्या 3 गोलंदाज धावा खर्च केल्यात. अद्याप 4 मध्ये 9 खर्च केल्यात गणेशनं. पुढचा बॉल पुढे एकदा मिस टाइम आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे प्रथमेश. बॉल पकडलाय, थ्रो देखील आली आहे आणि आता रनच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. बॅट्समन निशांतला आणखीन एक धक्का. कॅप्टन आपण यायचंय. शेवटचा बॉल आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल स्ट्राईकला संकेत आहे. काय होईल शेवटच्या बॉल वरती? इथून यस, इट इज ओयूटी बॅटशी लिडिंग एज आणि कॉट बिहाइंड झाल्यात संकेत. पहिलाच धावाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावर बनवल्यात 5 गडी बाद. जय श्री स्वामी समर्थ. अंबर पाड्या संघानं 55 आणि आता करायच्या धावा सेकंड इनिंग मध्ये अब तक 56. 24 चेंडू मध्ये, अर्थातच 4 ओव्हर मध्ये. चला आपण टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे अंकुशजी निरगुडा सर. चला अंतर्नीड शेवटचा पुकार आहे. आपण या 1 ओव्हर पाडायच्या आत जर आला नाही तर पॅनलाइज केलं जाईल, असा आयोजकांचा कडक नियम आलाय. आणि हॅलो चेक सन्माननीय आपण पाहतोय साईनाथजी वाघमारे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याची करायची नाणेफेक. आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक अंकुशजी निरगुडा सर. येस, थँक्यू सो मच प्रोफेसर. थँक्यू सो मच. आपण पाहतोय तिथे मान्यवर या ठिकाणी साईनाथ वाघमारे दादांच्या माध्यमातून आम्ही टॉस या ठिकाणी संपन्न करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. काटा इज कॉल अँड काटा
टॉस जिंकला. इथून आपण पाहतोय चला निर्णय आपण लगेच कळवा. दोन शब्द बोलायचं. सर्वप्रथम टॉस जिंकलाय अंतरिम संघाला. निर्णय काय असेल मॅच मध्ये? फिल्डिंग करायची आहे. अगदी 4 षटकाचे सामना आहे समोर. कधी मॅच झाली का समोरच्या टीम बरोबर? पहिल्यांदा खेळतायत. डेफिनेटली किती धाबापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी पण आम्ही 30-35च्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू. 30 ते 35. आज कुठल्या गोलंदाजावरती जास्त विश्वास असेल की त्यांची गोलंदाजी आज चांगली पाहायला मिळेल? आम्हाला आमचा स्ट्राईक गोलंदाज किरण करडे याच्या अपेक्षा आहेत. तो चांगला करेल आज. डेफिनेटली आयोजनाविषयी काय म्हणशील? अर्थातच आपण पाहतोय की आज 5वी रात्र. अर्थातच आपण पाहतोय सोहेब शेख असतील, ओंकार दादा असतील, त्याचबरोबर रोहित गुरे असतील. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बरेचशा मान्यवरांनी खऱ्या तर मेहनत घेतली. त्यांच्याविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्ही नेहमी या ग्राउंडवर खेळायला येतो. खूप चांगलं आयोजन असतं. आम्ही कधी पण मॅच असलो आम्ही इथं येतोच खेळायला एवढ्याला. थँक्यू सो मच फार. या ठिकाणी टॉस जर जिंकला असता कदाचित निर्णय काय असता या मॅचमध्ये? आम्ही बॅटिंगच करणार होतो. बॅटिंग करणार होतो म्हणजे जो निर्णय हवा होता तो मिळालेला आहे. आणि किती धाबांचा टार्गेट असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. सर डेफिनेटली जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. परंतु आज कुठल्या फलंदाज असतील त्यांच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं धाबा येतील? संपूर्ण टीम करण्याचा अपेक्षा असेल. तर 11 प्लेयर खेळतात. 11 प्लेयर करण्याचा अपेक्षा होती. थँक्यू बा. आयोजनाविषयी 2 शब्द. आयोजन तर खूप सुंदर आहे. आणि शोएब आणि ओमकारचं धन्यवाद बोलतो का त्यांनी मला कॉल करून बोलले का तुम्ही खेळाल का? मी बोललो हां आम्ही खेळू. थँक्यू सो मच. विश्वास द बेस्ट दोन्ही टीमला जेव्हा शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल प्रभू कंबले सरांचा. थँक्यू. येस, सलामीची जोडी मैदानामध्ये गेली. एसपीलन वागणी संघाची ओमकार आणि विरेश करायचे आहेत. 24 मध्ये 56 रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 14 आहे प्रति षटका मागे. आणि षटकार हॅट्रिकला आपण पाहतो सुनीलजी चव्हाण साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आमचे सचिनजी पत्की यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पहिला बॉल गोलंदाज भूषण. पहिला बॉल वेगवान फेकलाय आणि पहिला बॉल आलाय डॉट. येस, आपण पाहतोय अनिलजी पेमारे साहेब, किरणजी शिंगे साहेब आणि संदीपजी पेमारे साहेब जे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज या मान्यवरांकडून आहे. सातत्यानं आपण पाहतोय इथून लयलूट होते पैशाची. एटीएम खुलं केले दोन्ही संघांच्या समर्थकांना. पहिला बॉल तर डॉट आलाय. 14ची सरासरी होती, आता ती 14.5ची झाली. धावा बनवायच्या धावा. मॅट पावलेचं पुढचा बॉल ऑनसाइडला टर्न करायचा होता. व्यवस्थित टायमिंग नाहीये. बॉल निघालाय सरळ पाठीमागे. एक सिंगल कंप्लीट झाली आणि इथून सिंगलच मिळेल. थोडीशी आउटफील्ड खराब आहे इथे. मात्र आपण पाहतोय स्लिप झाले. क्षेत्ररक्षक मात्र या बॉलवरती आले. सिंगल. 2 बॉल आणि दाफलकार धाबा. एक पहिला जर इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धाबा. इस्पिलन वागणी संघाच्या विरोधात उभेच्या षटकात 18. पुढचा बॉल सरळ उडवलाय. गॅप मधून बॉल चाललाय मात्र लॉंग ऑफला खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअप येते या बॉल वरती मिळेल ती देखील एक सिंगल. 3 बॉल नंतर दाफलकर धाबा आहेत त्या मात्र 2. पुढचा बॉल विरेश स्ट्राईक केला. गॅप मधून सरळ निघाला चेंडू मात्र प्रोटेक्शन आहे. सरळ आपण पाहतो लॉंग ऑन.
ला डीप मध्ये मिळेल ती एक धाव. 4 नंतर बनल्यात धाव फलकावर 3. या बॅटिंगनं या धावा सेज करणं खऱ्या अर्थानं कठीण आहे. जवळजवळ आता 16चा स्ट्राईक खऱ्या अर्थानं रन रेट पाहिजे. 4 नंतर बनल्यात 3. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके आले तरी 15 येऊ शकतात. स्ट्राईक एंडला ओमकार गायकवाड. हा बॉल उडवला. हेलिकॉप्टर मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पोचलाय का डाऊन द बॉल, मात्र इथून झेल सुटलाय आणि ओमकार गायकवाडला दिलंय जीवनदान. आणि ओमकारला देखील आपण पाहतोय नक्कीच गोरेगावच्या टुर्नामेंट मध्ये नाईटच्या त्यानं देखील मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता आणि त्याला जीवनदान मिळालंय. फटका फसल्यानंतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आले. जाळ फटका निघालय. 2 मिळाल्यात. 5 बनल्यात. किती बनतील शेवटच्या बॉलवरती. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. पॅडल स्वीप करायचा प्रयत्न आहे. मिसफील्ड झाले आणि सरळ निघालाय चेंडू. आपण पाहतोय शॉर्ट फाईल थर्ड मॅन मधून लेग बाईटच्या स्वरूपात आल्या धावा. 4 धावा. कसं काय येणं, धावा येणं गरजेचं आहे उदय, कारण 56चा पाठलाग करायचा आहे. 9 बनल्या गेल्यात. अजूनही पाहायला गेले तर येणाऱ्या 18 मध्ये बनवायचे 47. यस, आमच्या बाल्कनीमध्ये सर्व आमचे एसपी11 वांगणीचे जे समर्थक आहेत ते नक्कीच एन्जॉयमेंट घेतात त्या सामन्याचा. नक्कीच कॅमेरामॅनने देखील त्यांना फोकस केलाय. आणि स्क्वेअर लेगला आमचे संचित पत्की आहेत, सचिन पत्की आहेत आणि राजूला देखील विनंती असेल त्यांच्यावर देखील फोकस करा, कारण खूप मोठे समर्थक आहेत एसपी11 वांगणी संघाचे. येस, राईट साईडला जर कॅमेरा फिरवला तर नक्की सचिनजी पत्केत आपण त्यांना नक्की बघूया ऑन स्क्रीन वरती. मात्र एका षटकाचा खेळ संपन्न होत असता 18 मध्ये बनवायचे आहेत. त्या धावा 47. 15.57 सरासरी गाठायची. जगदीश आपण पाहतोय न्यू बॉलर. इथून मात्र आपण गोलंदाज ट्रॅक वरती मिळणाऱ्या याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळणाऱ्या. येस, सामना सुरू करायचा आहे. पंच 3 ते 4 वाजेपर्यंत सामने संपवायचे. आज आपण पाहतो वेळेवरती आहोत, कारण पहिला सामना 5 वाजता प्रॉपर सुरू झालाय. आमचे मंडप डेकोरेटर देखील थोडे त्यांना डोकेदुखी आहे, कारण जवळजवळ सकाळी 5 वाजता सामना समाप्त होतो. त्यांना देखील खूप साऱ्या ऑर्डरी आहेत. गोलंदाज आलाय जग्गू, अर्थातच जगदीश. पहिला बॉल टाकलाय, त्यांना मात्र डॉट. असे डॉट बॉल आले तर हे समीकरण कुठेतरी नक्कीच कठीण होईल. मात्र क्रिकेटचा खेळ कधी काही होऊ शकतं. येस, इथून स्ट्रॉंग अपील आहे. मात्र पंच बॅट कटचा इशारा करतायत. मात्र इट्स व्हाईट बॉल. पंचांना थोडा वेळ घेतला. मला असं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं की बॅट कट आहे डाऊन द लेग. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे. थोड्या वेळात आपण तो ऍक्शन रिप्ले पाहूया. मात्र पंचांना सांगितलंय व्हाईट बॉल आहे. यस, जगदीश पहिला बॉल डॉट टाकलाय. अजूनही आपण पाहतोय करायचे आहेत 46 येणाऱ्या अपकमिंग 17 मध्ये. ऑन साइडला पूर्ण करण्याचा प्रयत्न, बॉडीवरती आदळला. धाव घेण्याचा प्रयत्न चालला. डायरेक्ट हिट आणि विरेशची विकेट आता इथून मिळाली आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात विरेश बाद. ओ युटी. मोठा मोठा आदरा लागलाय. 10 बनल्यात. अजूनही आपण पाहतोय 46 ची गरज आहे. 2 बॉल तर चांगले फेकलेत जगदीशराव. यस, दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. जग्गूचा पुढचा बॉल ओमकार साठी सफल झालेत. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक
डाऊन द बॉल आणि शेवटच्या क्षणी काय झेल पकडलाय पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये स्लिप झाले मात्र हा झेल पकडला गेलाय. यस, मोठी विकेट ओमकारशी देखील मिळाली आहे. बॅट खालचा बॉल होता, व्यवस्थित टायमिंग नाहीये असं वाटलं होतं की क्लिअर करेल लॉंग ऑनला, मात्र डाऊन द बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे हा झेल पकडला गेलाय. यस, शेवटच्या क्षणी जजमेंट प्रॉपर राहिलं आणि ओमकार बाद. यस, न्यू बॅट्समन मैदानामध्ये गणेश लांडगे. इथून मात्र बॅटशी टॉपेज आणि आणखीन एक फलंदाज बाद. डगआउटच्या रस्त्याला आता उतरती कळा लागली आहे. बॅकफुटवरती जातोय हळूहळू संघ SP लणवांगणी. यस, हंबरपाडा गावचे आपण पाहतोय अनिलजी पेमारे साहेब, किरणजी शिंगे आणि संदीपजी पेमारे साहेब यांच्या माध्यमातून ऑन हॅट्रिक गोलंदाज जगदीश जर हॅट्रिक संपादित केली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. न्यू बॅट्समन मैदानामध्ये राजेश उर्फ बाला फराड मैदानामध्ये एंटर झालेत. या धावा इथून चेस होणं कठीण नाहीये कारण येणारे बॉल आपण पाहिले. 14 बॉल 46 ची गरज आहे. पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटवर नाहीये. बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. ड्रिल करून दाखवत असताना हा बॉल नक्कीच प्रहार करायचा होता. बॉलवरती फटका फसलाय. डॉट बॉल आलाय. 13 मध्ये करायच्या 46. या बॉलवरती चौकार षटकार जर आला तर समीकरण आपण पाहतो इथून थोडस सोपं होऊ शकतं इस्पिल वांगणी संघासाठी. पायावरती टाकलाय. लाऊड अपील आहे मात्र इथून पंचांचा कुठला निर्णय नाही आला. अर्थातच बॉल आलाय. डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना दफलकार धावा आहेत एकंदरीत 10 आणि येणारे 12 बॉल करायच्या धावा 46. यस, 12 मध्ये 46 करायचे. गोलंदाज राहुल. पहिला बॉल प्रहार केलाय. कडवाड पाठवलाय. डिम्ड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अकरा मध्ये 40. संघर्षमय षटकार. शंभरगड आमचे निलेश जाधव साहेब आता आमच्या मुख्य व्यासपीठावरती येतात. थोडेसे नाराज आहे कारण इस्पिलिन संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. 10 मध्ये 40 करायचे आता प्रत्येक बॉल वरती प्रहार करावा लागेल. हा बॉल सरळ उडवलाय. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर व एक टप्पा घेत सरळ दिलाय आमच्या कॅमेरामॅनला सलामी. चौकार.
याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय किशोरजी शेलार साहेबांचं शुभागमन झालं. त्यांच्या समवेत रसिकजी फाटक साहेबांचं देखील शुभागमन झालंय. दुसरीचा कॉल आहे आणि इथून 2 धावा कंप्लीट होतील. 8 मध्ये आता बनवायच्या धावा 34. माजी उपसरपंच तथा शिवसेना जिल्हा परिषद गट प्रमुख वांगणीचे आपण पाहतोय सन्माननीय किशोर जी शेलार साहेबांचं नुकतंच आगमन झालं मात्र त्यांच्या समवेत रसिकजी फाटक देखील आहेत. या दोन्ही मान्यवरांचं केलं स्वागत उभेत गाजवणं सत्कारानं. सात बॉल करायचे होतात 28. उमर थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती. आणि आता उभेचा संघर्ष चालू आहे आणि जर एसपी वांगणी संघ हा सामना जिंकतो तर निलेश जाधव यांच्याकडून पुढच्या वर्षीची एंट्री फ्री असणार आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीप क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय त्याच्या वाख्याच्या बाहेर चेंडू निघालाय. 4 धावा चौकार. येस राजेश फराड आपण पाहतो मैदानामध्ये आहे. षटकार हॅट्रिकसाठी निलेशजी जाधव साहेबांकडून 1000 रुपयाचं आणि जर सामना जिंकला तर 5000 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. येस या टीमचे आपण पाहतो ते एक्स खेळाडू आहेत. येस निलेशजी जाधव साहेबांकडून पुढच्या वर्षीची इंटरव्ह्यू स्पॉन्सर केली जाईल. येस 6 मध्ये करायचा 24. संघर्षाला इथून मी आधीच म्हटलं शंकरनाथ झालाय. 6 मध्ये 22 एकट्या उभेतने बनवल्यात आणि ज्या धावा ओव्हर मध्ये खर्च केल्या होत्या नक्कीच कव्हर केल्यात. सामना जिंकायचा असेल तर 6 मध्ये करायचा. 24 स्ट्राईक एंडला राजेश. पहिला बॉल लोअर फुल टॉस 1 धाव येईल. एक स्टंप वरती बॉल होता आणि बॉल वरती आले सिंगल. मात्र स्ट्राईक एंडला उभेत गाजी आलाय. 5 बॉल. जर 23 बनवायचे तर हनुमान पेमारे साहेबांकडून 5000 रुपये जर विकेट हॅट्रिक संपादित केली. अनिलजी पेमारे, किरणजी शिंगे आणि संदीपजी पेमारे साहेबांकडून जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 10,000 रुपयाचं रोख पाहिजे. लोअर फुल टॉस टर्न केला ऑनसाइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल तर बनली आहे. दुसऱ्याचा कॉल असणार आहे का? हो आहे. उभेतला स्ट्राईक हवे आणि आता इथून राजेश फराड यांना आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. 4 मध्ये आता बनवायच्या धावा 22. यस नक्कीच या स्पर्धेसाठी आमचे पाहतोय आमचे मान्यवर माजी आपण पाहतोय उपसरपंच तथा शिवसेना जिल्हा परिषद गटचे प्रमुख वांगणी साहेबां किशोरभाई शेलार साहेब आहेत. त्यांचे नक्कीच या स्पर्धेसाठी हातभार लागलाय. दुसरी धाव घ्यायची रनआउटच्या स्वरूपात. इथून फलंदाज आणखीन एक बाद होईल. आता 3 मध्ये करायच्यात 21. आता इथून मिरॅकलच वाचवू शकतो. त्यासोबत आमचे रसिकजी फाटक साहेब आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. सातत्यानं वांगणीमध्ये टुर्नामेंट असेल तर या दोन्ही मान्यवरांची नक्कीच उपस्थिती असते आणि अर्थात आज रुपीजी ठाकरे आलेले नाहीये. त्यांची अनुपस्थिती आहे. त्याचं देखील जर आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहत असेल तर करूया इथून हार्दिक स्वागत. चला फलंदाज जुनेद गाजी बाद आहेत स्ट्रायकर एंडला कारण त्यांची बॅट आधी आली होती आणि नॉन स्ट्राईक एंडला उभेच राहील. न्यू बॅट्समन मैदानामध्ये देवेश
गवळी. 3 मध्ये करायचे होते 21. चला जाणतारा शिळ आणि जय हनुमान अंतरड नीड आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. जे बॅटिंग आहे तो बॅटिंगला बॅट्समन पाठवा, जे फिल्डिंग आहे त्यांना लगेच क्षेत्ररक्षण लावा. चांगली झुंज उमेदने दिली 8 मध्ये 24 त्यांना बनवला, मात्र एका हाती किल्ला लढवायचा प्रयत्न नाहीये. चला 2 बॉल 2 6 मारलं तर आमचे पुढे एकदा रेल्वे कर्मचारी जितू यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 मध्ये करायच्यात 21. उदय थोडस बॅकफुटला, संघ काय चुकी झाली असेल नक्की त्यांना सांग. कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल सुटला गेला. 1 धाव कंप्लीट होईल बाईटच्या स्वरूपातून. 2 मध्ये आता करायच्यात 20. यस बाईटची धावे पंच. 2 बॉल 20 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला उभे. मिस सीट व्यवस्थित बॅटवर नाहीये. सिंगल येईल आणि आता 1 मध्ये 19 ची गरज असताना इथून चुकी होणार नाही. श्री स्वामी समर्थ हंबरपाडा या संघाकडून. एक बॉल 19 ची गरज. येस शेवटच्या बॉलवरती कदाचित चौकार येतोय. येस मी म्हणणारच होतो चौकार येतोय आणि आलाय मिसफील्डच्या स्वरूपात आणि इथून सामना जिंकला. तब्बल आपण पाहतोय 14 धावण श्री स्वामी समर्थ अंबरपाडा संघानं, ज्यांची दुसऱ्या राऊंड मध्ये लढत होईल आदर्श इलोन वांगणी संघासोबत. आणि या सामन्याचा सामनावीर येस संकेत, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला धावा एकंदरीत 29. तो संकेत या सामन्याचा सामनावीर. आणि आता मात्र न्यू मॅच आपण पाहतोय येईल ती आपल्या भेटीला. रेग्युलर गट मधली 3री. एका बाजूला संघ जाणतारा शील्ड, त्यांच्या विरोधात जय हनुमान अंतरड नीड संघाना